महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये। या ठिकाणी बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधून मालुश्री खोत मॅडम आपल्याबरोबर आहेत। या इथल्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत। मॅडम काय सांगाल, या ठिकाणी कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात? नमस्कार, मी सौ मालुश्री महावीर खोत। मी प्रभाग क्रमांक 2 भाजपचं पॅनल आहे आमचं। मी क गटाची उमेदवार सर्वसाधारण महिला मी सौ मालुश्री खोत। आता आम्ही प्रभागाचा बऱ्यापैकी एक 80% भाग आम्ही कव्हर केला आहे आणि त्या भागातून आम्हाला प्रतिसाद उदंड आहे, कारण की आपल्या पक्षाचं विजन आहे स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री सबलीकरण। आत्ताची स्त्री काय आहे, सशक्त झाली आहे कशामुळं, तर आपल्या असलेल्या योजनामुळं। जे लाडकी बहीण, ही लाडकी बहीण योजनेमुळं आपली स्त्री सशक्त झाली आहे, आता ती सबलीकरणाकडे वळत आहे। तर आपल्याकडं आपल्या जे भाजप पक्षाचे जे विजन आहे सबलीकरणाचं, तर ते असं आहे की आपण जे आपले छोटे छोटे बचत गट आहेत त्यांना मार्गदर्शन करू की त्यांनी कुठल्या व्यवसायात प्राधान्य आहे किंवा ज्याची आवड कशात आहे, कारण देवाने दिले की प्रत्येकाची कला वेगवेगळी आहे, त्या कलेप्रमाणे आपण त्यांना मार्गदर्शन करू। कोणाला आरी वर्क येत असेल त्यांना आपण मार्गदर्शन करू, कुणाला स्वयंपाकाची आवड असेल त्यांना जो घरगुती मेसचा डबा असतो तो त्यांना आपण म्हणजे त्या व्यवसायासाठी काही मार्गदर्शन करू, कारण की प्रत्येकाची आवड प्रत्येकाची निवड असते आणि ज्या त्या आवडीनुसार त्यांना कार्यक्षेत्र दिलं तर त्यांची प्रगती होते। आणि एकाच गल्लीत जर 2च उद्योगधंदे असतील तर आपण एकमेकाचे जे नुकसान असेल ते टाळू। त्यामुळे आम्ही छोटे छोटे बचत गटाचे गट करून त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करू, जेणेकरून आजची स्त्री सशक्तही असू शकते आणि सबलीकरण पण होऊ दे तिचं। नेमकं विजन काय असणार या प्रभागासाठी? अजून जे तुम्ही आता महिलांसंदर्भात बोलला, अजून वार्डामध्ये विकास होण्याच्या दृष्टीने तुमच्या डोक्यात काय प्लॅनिंग असणार आहे? हो नक्कीच, कारण की सांगली मिरज कुपवाड तसा आमचा म्हणजे अजून विकसनशील आहे, तो विकसितेच्या मार्गाकडे आहे। आणि कुपवाडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी इथले रस्ते, लाईट, विजेचे डाम आणि गटारीचा प्रॉब्लेम, जर आता ड्रेनेजचं म्हणजे आपलं सुरू आहे, थोडंफार राहिले आहे, असे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि लोकांचा जसा संपर्क आहे, जसे प्रश्न आहेत तसे आम्ही सोडू। अजून काय सांगाल, या ठिकाणी तुमचा सामाजिक वारसा कशा प्रकारे आहे? समाजामध्ये तुमचं खोत कुटुंबीय कसं काय आत्तापर्यंत काम केलं आहे? आमचं खोत कुटुंब म्हणजे आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे श्री आदरणीय धनपाल तात्या खोत यांचा सामाजिक वारसा जवळजवळ 40 वर्षाचा आहे। त्यांनी सरपंचपासून नगरसेवक ते आपले सभापती असा त्यांचा प्रवास आहे। ही पदं नसून जनतेने दिलेला आम्हाला प्रतिसाद आहे, ती आमचे प्रेम आहेत। आमच्या सासूबाई सौ सुलोचना धनपाल खोत या नगरसेविका गेली 15 वर्ष नगरसेविका होत्याच त्या, तसेच ते आपले ज्यावेळी कुपवाड हे नगरपालिका होता त्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होत्या त्या। आणि असा आमचा सामाजिक वारसा आहे। हा सामाजिक वारसा मला मिळाला आहे त्या आमच्या खोत तात्यांचे असे 1-2 गुण जे मला वारसा म्हणून मिळाले ते म्हणजे प्रामाणिकता। एखाद्या समस्येचे निराकरण करताना प्रामाणिक प्रयत्न करण्याचा वारसा मला त्यांच्याकडून मिळाला। तसेच गरिबापासून श्रीमंतापर्यंत आलेल्यांचा आदर करण्याचा तो एक गुण त्यांनी मला आज दिला। तो वारसा अखंडपणे सांभाळण्याचे माझं सामर्थ्य आहे आणि मी ते आपल्या जवळ मांडले आणि असंच मी या समाजात कार्य करण्याची माझी इच्छा आहे। माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे असतील किंवा सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, ह्या दोघांनी या ठिकाणी या कुपवाडच्या या प्रभाग क्रमांक 2साठी विकास व्हावा म्हणून निधी दिला आणि निधी देत असताना कुठेतरी समाजाचं या नागरिकांचं भलं व्हावं, त्यांच्या समस्या दूर व्हाव्या असा त्यांचा दृष्टिकोन होता। आता तुम्हाला प्रकाश मामा डंग यांच्यासोबत 3 नवे चेहरे दिलेत, काय सांगाल? हो नक्कीच, कारण की काय झालं, गेल्यावेळी आपलं भाजपचं पॅनल गेल्या वेळीचं होतं 2018चं, त्यावेळी काय झाले प्रकाश मामा ढंग हे एकटेच निवडून आले। त्यामुळं कुठं तर निधीची कमतरता त्यांना भासली, कारण की एकटाच नगरसेवक चारी कोपऱ्यात म्हणजे आपल्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला प्रभाग क्रमांक 2 फार मोठा आहे, त्यामुळे ते एकटेच
पोचू शकले नाहीत. ज्या ज्या भागात त्यांनी पोचलं तिथं त्यांनी कार्य केलं आणि बाकीचे नगरसेवक एक अपक्ष होता, एक दुसऱ्या पक्षाचा होता. त्यामुळे चौघांच्या चारी दिशेला तोंड झालं. त्या नगरसेवकांच्यात एक एकत्रपणा राहिला नाही. विकासाच्या मुद्द्यावर व्यवस्थित त्यांचा म्हणजे तोडगा निघाला नाही. त्यामुळं आता जे सुरेशभाई आपले आदरणीय आमदार साहेब असतील, दोन्ही आमदार आणि पालकमंत्री यांनी असं पॅनल आम्हाला दिलं आहे, तगडं पॅनल दिलं आहे. आम्हाला नक्कीच आत्मविश्वास आहे की आम्ही चौघेजणसुद्धा भरघोस मत घेऊन निवडून येऊ आणि चौघेजण एकत्र होऊन आपल्या प्रभाग क्रमांक 2चा सर्वांगीण विकास करण्याचं आम्ही स्वप्न साकार केले. तसंच खाडीभाऊंनी आम्ही काल मिटिंगला होते आमदार साहेब, त्यांनी सांगितलं की आपण हा विषय कुठं तर ह्या तुम्ही कुपवाडचं, आम्ही मिरजचं, आमचा भाग मोठा आहे, ह्या प्रश्नावर कायमचाच तोडगा काढायचा. आपण जेव्हा आपलं पॅनल बसून आपण जेव्हा निवडून येऊ त्यावेळी ह्या प्रभागाचं समान 4 भाग करायचे आणि प्रत्येक कोपऱ्यात आपल्या नगरसेवकांचे एक कार्यालय असेल, ते 24 तास आपल्या नागरिकांसाठी समस्या ऐकण्यासाठी सुरू असेल. तुम्ही आता लोकांच्यामध्ये जात आहे, कसा लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे? नक्कीच लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगलाच आहे. त्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांच्या अपेक्षेवर पूर्णपणे खरे उतरू असा त्यांचा आत्मविश्वास आहे. जनतेला जाता तर काय सांगाल? मी जनतेला एवढंच सांगेल की तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा, कारण की आपला प्रभाग क्रमांक 2 हा फार मोठा आहे आणि गेल्यावेळी प्रकाश मामा एकटे असल्यामुळे त्यांच्या गाडीला एक चाक होतं. भाजपचं जरी त्यांना पेट्रोल होतं तरी ते गाडी एका चाकावर चालणारी होती. आता त्याला 3 नवीन चेहरे, 4 चांगले उत्कृष्ट चाकं आहेत त्या गाडीला, प्लस आपल्या भाजपचं पेट्रोल त्यात आहे. त्यामुळे आपल्या विकासाची गाडी सुसाट धावणार आहे. त्यामुळे तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा. 4 कमळ लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2मध्ये आपण होतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मालुश्री खोत मॅडम आपल्यासोबत होत्या. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज, कुपवाड.